अक्षय शिंदेचा गेम कसा झाला? अखेरच्या 10 मिनिटात काय घडलं? बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. काही दिवसांपूर्वीच अक्षय शिंदे यांनी वैद्यकीय तपासणीसाठी अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केले होतं. अशातच आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं घडलं काय? पोलीस बदलापूर प्रकरणात बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी 6:15च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली. त्यानंतर अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या. त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. त्यांनी स्वतःची सर्व्हिस रिव्हॉल्वर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला आणि दुसरी त्याच्या शरीरावर लागली. त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं. या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली, तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असे आश्वासन दिलं होतं. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. अशातच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांचे कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.